बाळूमामांच्या या मंदिरला कधी व्हिजिट केली आहे का तुम्ही? आम्ही आज गेलो होतो, पण त्याआधी इव्हनिंगला अचानकच प्लॅन ठरला की चला जाऊयात. आणि इथे आवरत होते आणि राशनंदिनीचा हा नेहमीचा गोंधळ असतो. ती माझ्या क्रीम्स इकडे तिकडे फेकणे किंवा ते खराब करणं असं चालूच असतं. आमची प्रवासाला सुरुवात झाली. राशनंदिनी केळ खात होती आणि जेव्हा ते तुटून पडतं ना, त्यावेळेस ती कधीच खात नाही. तिला त्याच्या सालीसकटच खायचं असतं. काय करणार, मुलांच्या हट्टासमोर आपण काहीच करू शकत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये या चौकामध्ये ना सारखंच ॲक्सिडेंट होत आहेत. सो आम्ही आता नेहमीपेक्षा जास्तच काळजी घेऊ लागलो इथे. आम्ही नरेंद्रच्या मावशींकडे गेलो होतो. नरेंद्रनी माझ्यात अजिबात पाळीव प्राण्यांची आवड नाही, पण राजनंदिनीमध्ये कुठून आले देवच जाणे. त्यानंतर आम्ही आवरून जेवण करून निघालो मेतकेला जाण्यासाठी. आतमध्ये शूट अलाउड नव्हतं, त्यामुळे मी काही घेतलं नाही. आणि इथे पोहोचला एक मोठा आवाज आला. एक बाई ओरडत होत्या आणि निगेटिव्ह एनर्जी असते ना, तर ती इथे काढली जाते. मग राजनंदिनीला आतमध्ये आम्ही नाही घेऊन गेलो. नरेंद्र पण म्हणले की नको, आपण बाहेरच दर्शन घेऊन येऊयात. घरी पोहोचला इथे दीदींनी ना व्हिएतनामवरून आमच्यासाठी काही गिफ्ट्स आणले होते, तर तेच आम्ही पाहत होतो. हे काही डेकोरेटिव्ह पीस त्या घेऊन आल्या होत्या. आणि गाडीची किती नाटकं बघा, इतके सारे जण आहेत कवर घालण्यासाठी. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.